नाही, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की खूप चांगला निर्णय, माझ्या शेतकरी बांधव या निर्णयाची खूप मोठी अपेक्षा करत होते आणि तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबर 25च्या अगोदरची जी पीक कर्जाची थकबाकी आहे ती थकबाकी सगळ्या पीक कर्जाच्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपये देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे आणि जो रेग्युलर पीक कर्ज भरतो त्यांनाही 50,000 रुपये देण्याचं प्रोत्साहनपर 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला ही रक्कम देण्याचा निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि या तिघांचे एक राज्याचा कृषी मंत्री, एक राज्यांचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं त्या तिघांचे निश्चित प्रकारे आभार मानतो। स्मारक आहे ते उभारण्यासाठी देखील आहे ती गोष्ट। निश्चित प्रकारे दादांची आठवण आज आल्याशिवाय सगळ्यांना राहत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय दादा हे शेतकरी होते, हाडाचे शेतकरी होते, त्यामुळे शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याच्या अडचणी या दादांना माहीत होत्या। निश्चित प्रकारे आजची कर्जमाफी असू द्या किंवा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना स्वर्गीय दादांची आठवण, दादांचं त्यांनी आठवण स्मरण केलं। निश्चित प्रकारे दादांची आज निश्चित प्रकारे दादाने त्याला आज ह्या निर्णयाच्या बाबतीमध्ये दादांचा पूर्वी या निर्णयामध्ये खूप मोठा वाटा होता।